नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आपण आलो आहे श्री विठोबा संस्थान उर्फ श्री कृष्ण अवधूत बुवा संस्थान या ठिकाणी गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत यात्रा उत्सवाला आता सुरुवात होणार आहे आणि उद्या 8 तारीख 8/4/2024 पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे। तर अशातच आपल्यासोबत याच मंदिराचे विश्वस्त तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष पुंजारामजी नेमाडे सर आहे आणि विशेष म्हणजे सर हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि सेवाचे शिक्षक असून ते नवनिर्वाचित अध्यक्ष आता या मंदिराचे झालेले आहे। श्री क्षेत्र सावंगाव विठोबा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती सध्या या ठिकाणी आपण आलेलो आहे। सर प्रथम तुमचं MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये स्वागत आहे। काय सांगाल तुम्ही, काय संदेश द्या उद्यापासून यात्रा? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान श्री क्षेत्र सावंगाव विठोबा येथे दिनांक 8 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये गुढीपाडवा ते रामनवमी यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता येतात। श्री परमपूज्य कृष्णाजी महाराजाच्या या पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र सावंगाव विठोबा येथे दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने या ठिकाणी गोळा होतात। या ठिकाणी या कालावधीमध्ये महत्त्वाचा मुख्य कार्यक्रम झेंडे चढविण्याचा कार्यक्रम हा दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता या ठिकाणी संपन्न होतो। हा नेत्रदीप भव्यदिव्य असा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात। यावर्षी संस्थांच्या वतीनं दर्शन बारीकरिता या ठिकाणी 67 गाल्याचा संस्थांच्या वतीनं नेट मंडप या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। संस्थांच्या वतीनं इतर सुविधा संस्थांच्या आतमध्ये सुद्धा दर्शन बारी लावण्याच्या सुविधा मागील वर्षी तीनच राहिल्या होत्या। यावर्षी आम्ही 5 लाईनची सुविधा मंदिराच्या आतमध्ये करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तसेच यावर्षी पाण्याची सुविधा आम्ही संस्थांच्या वतीनं थंड्या पाण्याची व्यवस्था आम्ही दर्शन बारीमध्ये करणार आहोत। इतर ठिकाणी सुद्धा आम्ही पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही प्रशासनाला कळवलेली आहे। पंचायत समिती, तहसील, जिल्हा परिषद या प्रशासनापर्यंत आम्ही या यात्रा महोत्सवाची संपूर्ण माहिती या ठिकाणी पोहोचवलेली आहे। तसेच या ठिकाणी ST महामंडळची 93 बसेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातून नाही अमरावती जिल्ह्यातून सुद्धा पूर्ण डेपोला आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे। अमरावती यवतमाळ विभागाला सुद्धा आम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे। लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाकरिता STच्या माध्यमातून येतात, परंतु एक बाब अशी आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वर्षभर बस सुविधा उपलब्ध नाही। या ठिकाणी वर्षभरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाकरता दररोज ये जा करतात, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बसेसची सुविधा शासनाने अजूनपर्यंत करून दिलेली आहे। तरी आम्हाला नेहमी तिथं 4 बसेस 2 अमरावतीवरून आणि 2 चांदूर रेल्वेवरून सकाळ संध्याकाळ टायमिंग नियमित बसेस आम्हाला सुरू करून देण्याची व्यवस्था प्रशासनाने करून द्यावी। तसेच यावर्षी आम्ही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आम्ही सर्व भोजनाची व्यवस्थासुद्धा संस्थांच्या वतीने केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आतमध्ये आम्ही अग्निशामक सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। 4 दिवाळीच्या आतमध्ये ज्या सुविधा आहे त्या सुविधा आम्ही पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत। येणाऱ्या भाविकासाठी आम्ही या ठिकाणी सर्वतोपरी तयारी या ठिकाणी सुसज्ज अशी तयारी करण्याचा प्रयत्न आज आमचा झालेला आहे। उद्यापासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होणार आहे। या यात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना मी माझ्या संस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ह्या यात्रा महोत्सव निर्विघ्न पार पडो अशी मी कृष्णाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। निश्चितच आता उद्यापासून ह्या यात्रा महोत्सव सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण माहिती हे मंदिराचे विश्वस्तच म्हणजे अध्यक्ष यांनी आपल्यापर्यंत पोहोचले आहे। तर बघत राहा MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी www.mbnews365.in वर भेट द्या। धन्यवाद।